नमस्कार मित्रांनो, मी तुमचा द टेस्ट डिटेक्टिव्ह तनिष्क. आज आपला पहिला व्लॉग असेल आणि आज आपण चाललोय सावरोलीला, एक स्पेशल ठिकाणी जिथे आपण आज बघू काय खायचं. तर चला. तर मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहेत आणि हा हॉटेल इथे कुठे सांगतो तुम्हाला पत्ता. वसई वज्रेश्वरीला जाताना अंबाडी पासून 2 किलोमीटर लांब तुम्हाला सिद्धिविनायक हॉटेल दिसेल. तिथे आपण आज जाणार आहेत आणि आज जर आपण थोडे लेट आलोय तर तिथे नाश्ता पण भेटतात. नाश्त्याचे कितीतरी प्रकार भेटतात. तुम्ही इथे येऊ शकता, नाश्ता पण ट्राय करू शकता. पण आता आपण सध्या जेवणाच्या वेळेस आलोय, तर आपण चला जेवण ट्राय करूया. मित्रांनो, आता आपण आलोय तर आता ते मामा आपल्याला सांगतील का काय काय अवेलेबल आहे. चला बघूया. तर आता सध्या काय काय अवेलेबल आहे तुमच्याकडे? आता चिकन आहे, मटन आहे, गावठी कोंबडा, मुंडी, वजडी आणि व्हेज मध्ये पनीर, म्हणजे पनीर मसाला, पनीर टिक्का मसाला, पनीर मक्खनवाला, पनीर हांडी, व्हेज कोल्हापुरी, मिक्स व्हेज, दाल तडका, हे व्हेज मध्ये. आणि नॉन व्हेज मध्ये मटन आहे, चिकन आहे, गावठी कोंबडा, मुंडी, वजडी आणि मच्छीमध्ये प्रॉन्स आहे, पापलेट आहे आणि कुका आहे आणि सुरमई. तर इथलं सगळ्यात फेमस गोष्ट, तुमची फेमस डिश काय? फेमस म्हणजे आम्ही गावठी कोंबडा आणि मुंडी एकदम बेस्ट असते आपल्याकडे. मुंडी आणि गावठी कोंबडा ते एकदम चालतंय, म्हणजे चांगलं. मित्रांनो, आता माझ्यासोबत आहेत माझे पप्पा आहेत, माझे अंकल आहेत आणि मी आहे. तर आता सध्या आपण तुम्हाला जर हंडी खायची असेल तर तुम्हाला पेशन्स ठेवून अर्धा तास तरी वेट करायला लागेल. तर आता सध्या आपण मागवले मटन, मागवले आणि मुंडी मागवले. तर चला टेस्ट करूया. रात्री 12 वाजता. हो. मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती हायजेनिकपणे ते करतायत आणि किती चांगल्यापणे बनवतायत. आणि आता सुरुवात झाली प्रोसेस बनवायची, बघू शकता. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, तुम्ही बघितलं मेकिंग प्रोसेस. तुम्हाला या हॉटेल बद्दल काही गोष्टी सांगतो. इथं पार्किंगला जागा आहे, इथे स्टाफ चांगला आहे इथला, इथले माणसं पण चांगली आहेत आणि इथले हायजेनिक पण आहे इथे. आणि तुम्ही जर तुम्हाला वडापाव, मिसळ, अजून काही नाश्त्यामध्ये सकाळी आले तर कुठे जात असाल तिथे आले तर तुम्ही वडापाव, मिसळ, अजून काय काय खाऊ शकता तुम्ही. आणि तुम्ही बघू शकता हे असं पूर्ण किचन आहे त्यांचं. तर आता आपण ट्राय करू. तर तुम्ही मित्रांनो बघू शकता, ही चिकन चिल्ली आहे. ही कोणाची ही किती हायजेनिकपणे आणि किती चांगल्यापणे ती ऑर्डर सर्व केले तुम्ही बघू शकता. ही आपली ऑर्डर नाहीये, आपल्या ऑर्डरला वेळ लागेल थोडासा. बघूया आपण कशी आपली ऑर्डर येते आणि कशी टेस्ट आहे आणि त्या हिशोबाने आपण स्टार्स देऊया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आता आपण हा फ्रंट एरिया इथे आणि इकडे किचन आहे, इकडे बसायची जागा आहे. तुम्ही जर आले पटकन तर. आणि मागे एक हे मागे आपल्या एक फॅमिलीसाठी बसायला पण जागा भेटते, जिथे चांगलं हायजेनिक असेल. आणि तुम्ही इथे ओपन मध्ये पण बसू शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर. इथे एक हे दोन आहे. तुम्हाला ओपन मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही ओपन मध्ये पण बसू शकता. आणि हा पण एक एरिया आहे जिथे तुम्ही बसू शकता तुमच्या फॅमिली सोबत. तर तुम्ही मित्रांनो बघू शकता का किती जागा आहे पार्किंगला पण. सध्या तिथे बघू शकता तुम्ही फॅमिलीसाठी पण आहे. आणि तुम्ही फ्रेंड सोबत आले तुमच्या किंवा फॅमिली आले तर तुम्ही इथे पण बसू शकता. इथे वॉशरूमची व्यवस्था आहे, ते बेसिन आहे आणि हा पूर्ण हॉटेल आहे. कोंबडे खाऊया आणि आपली मुंडी गाव तुम्ही बघू शकता. तर तिथे गावठी कोंबडे ते प्रत्यक्ष बघूया आपण. ते बघा 3 आहेत. बघा तुम्ही बघू शकता 3 गावठी कोंबडे. तुमचा इंटरव्ह्यू घेऊ. प्रकारे तुम्ही बघू शकता चांगल्या दर्जाचे कोंबडे आहेत, गावठी आहेत पूर्ण आणि किती फुगलेले आहेत बघा. तर आता आपण एक तो डॉग बघूया आणि संपूया आणि आपली डिश टेस्ट करायला जाऊया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपली मुंडी आणि हा
आपला मटण आलेला आहे. आणि हे तुम्ही बघू शकता पूर्ण हे कांदा लिंबू दिलेला आहे, भाकरी दिलेल्या आहेत आणि आम्ही तिघं असे बसलोय जेवायला. आता आपण टेस्ट करून सांगूया का जेवण कसं आहे आणि तुम्हाला आम्ही स्टार्स आपण या हॉटेलला स्टार्स देऊ आणि तुम्हाला सांगू का कसे आहे फूडची टेस्ट. तर बघू शकता तुम्ही मित्रांनो किती टेम्पटिंग वाटते, किती मस्त लाल लाल हे बघा कसं आहे. आणि मी मुंडी खात नाही, मी मुंडी तर खात नाही पण बघू आज टेस्ट करूया कशी असते. मुंडी मी पहिल्यांदा खायला लावले, आपण ट्राय करूया एकदा. मी थोडस ग्रेव्ही घेतोय. हे बघा गाईज, मी हे पण पीस पण एक घेतो असं बघू शकता. आणि एक आपण भाकरी घेऊया. तुम्ही पण घ्या. काकाने विचार टेस्ट कशी आहे. एक पीस बाळा काका टेस्ट करायला. तर चला मित्रांनो आपण टेस्ट करून बघूया कशी आहे. बाळा सगळ्या तिखट पण आहे आणि मस्त पण एकदम. आता पीस ट्राय करूया. पापड पण आलेले आहेत. जेवला हो. मटन सॉफ्ट आहे आणि चांगलं पण आहे. आता मुंडी ट्राय करूया. मुंडीची ग्रेव्ही पण मस्त आहे आणि टेस्ट पण छान आहे. मी मुंडी खात नाही जास्त, आवडत नाही, पण आता आवडायला लागले आणि मला मटन पण आवडलंय. तर मित्रांनो आपल्यासोबत बंटी काका पण आहेत. तुम्हाला मगाशी सांगितलेलं मी, त्याच्यात एक्सपर्ट आहेत. ते जात असतात हॉटेलला, तर त्यांना विचारू त्यांना कसं वाटतंय. तर काका तुम्हाला कसं वाटतंय मटन? खूप सुंदर आहे. आणि तुम्हाला मुंडी कशी वाटली? मुंडी पण मस्त आहे. तुम्ही किती स्टार्स दिलेला? 5 स्टार. बघू शकता मित्रांनो 5 स्टार भेटलेले आहेत त्या पहिलाच हॉटेल आहे आणि आपल्या चॅनलचा पहिलाच हॉटेल आपण पहिलाच व्हिजिट केलंय. बघू शकता आणि आल्या 5 स्टार भेटले आहेत. माझ्याकडून पण दोन्ही डिशला 5 स्टार आहेत आणि भाकरी पण मस्त आहेत एकदम. आणि मला हे फार आवडलेलं आहे. दुसऱ्यांदा कधी मी आलो तर मला हेच कॉम्बिनेशन आवडेल आणि आपण नंतर पण तुम्हाला कधीतरी आलो का बाकीच्या गोष्टी पण दाखवून ट्राय करून. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण राईस पण मागवलेला आहे, जिरा राईस. त्याची क्वांटिटी बघा तुम्ही किती आहे आणि ह्याची टेस्ट पण चांगली आहे आणि रश्श्यासोबत फारच भारी वाटते. आणि ह्याला पण आपण 4 स्टार देऊ. हा तर गाईज आता मी सध्या आपला हा फर्स्ट व्लॉग संपवतोय ऑफिशियली. आम्ही आम्ही जेवतो आणि हा व्लॉग संपवतो. आणि हा जर तुम्हाला आंबाडीपासून हा उपलब्ध आहे हा हॉटेल. मगाशी तुम्हाला स्टार्टिंग मध्ये पण सांगितलं 2 किलोमीटरला आहे आंबाडीपासून. आणि आम्ही तुम्हाला या हॉटेलचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देऊ. आणि तुम्ही आम्हाला एक स्पेशल गोष्ट आहे तुमच्या सगळ्यांसाठी व्ह्युअर्ससाठी, तुम्ही आम्हाला तुमचे फेवरेट प्लेस सांगा कुठले कुठले, ते आम्ही नक्की ट्राय करू आणि त्याला स्टार्स देऊ आणि तसं आम्ही तुम्हाला सांगू. परत एकदा सांगतो, हा वज्रेश्वरी रोड वर सावरोली गावात असलेला सिद्धिविनायक कृपा हॉटेल. तुम्ही इथे आज हा व्लॉग समाप्त झाला. मित्रांनो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. मम्मीला का
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा बिल आहे. तुम्हाला मी जसं सांगितलेलं की आपण जिथे पण जाऊ तिथे पेड केल्याशिवाय आपण खाणार नाही. आणि मी तुम्हाला दाखवलेलं सगळं कसं एन्व्हायरमेंट आहे इथलं, सगळं कसं किती हायजेनिक आहे काय काय. तुम्ही ते नक्की व्हिजिट करा आणि मला तुम्हाला हा हॉटेल कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आमचा इंस्टाग्राम ID इथे दिलेला असेल, तिथेही तुम्ही आम्हाला DM करू शकता तुम्हाला कसा वाटला. आणि तुम्ही आम्हाला सजेस्ट पण करू शकता कुठले पुढचे हॉटेल जे तुमचे फेवरेट आहेत, कुठे भिवंडी कुठे कुठे असतील ते आम्ही नक्की ट्राय करू आणि तुम्हाला त्याचे रेटिंग सांगू.